फलटण चौफेर, अचूक, परखड, सडेतोड बातम्यांचं व्यासपीठ. फलटण कोरेगाव मतदारसंघामध्ये फलटण नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पूर्वी फलटण मधील एक अत्यंत अस्थिर राजकीय परिस्थिती कुठेतरी स्थिर करण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी आपण सर्वांनी शिवसेना पक्षामध्ये आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांचं नेतृत्व मान्य करून शिवसेना पक्षामध्ये जाण्याचा निर्णय केला. आता एखाद्या पक्षामध्ये आपण गेलेलो आहे, निर्णय केलेला आहे, तर त्या पक्षाची काही बलस्थानं आहेत, त्याच्या माध्यमातून आता हा पक्ष संघटना वाढवणं अशा दृष्टिकोनातून आज आपण चौदरवाडीमध्ये जवळपास 4 शाखांचं या ठिकाणी आपण सुरुवात करत आहोत. गणेश नगर पासून आपण सुरुवात केली, आता गारपीटवाडीमध्ये आपली 4थ्या शाखेचं त्या ठिकाणी उद्घाटन होतं आणि अत्यंत चांगला प्रतिसाद तुम्हा सर्व तरुण मंडळींनी शिवसेनेच्या शाखा उद्घाटनाच्या प्रसंगी दिलेला आहे. आपल्या सर्व तरुणांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि शिवसेना पक्षाच्या स्थापना करून शाखेला सुरुवात करत आहेत आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. आणि या प्रसंगी या ठिकाणी उपस्थित असलेले श्रीमंत विश्वजित राजे, उत्तमदादा चौधरी, अशोकप्पा शिर्के, या ठिकाणी शिवसेनेचे विराज खराडे देखील उपस्थित आहेत, विनोद बाबा शिंदे, यशपाल भोसले आहेत, हेमंत भोसले, गणेश तांबे, लालासाहेब धायगुडे, भानुदास सस्ते, बापूसाहेब हिप्परकर, मुकुंदराव धनवडे, विजयराव बोपणे आणि बाळासाहेब सावंत आणि सर्व शाखांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, त्यांचे सर्व पदाधिकारी, पत्रकार काकासाहेब खराडे, शकील सय्यद, आपण उपस्थित असणारे आपण सर्व. विधानसभेला फलटण तालुक्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी अपयशाला समोर जावं लागलं. नंतर एक अत्यंत अस्थिर राजकीय परिस्थितीला सामोरं जावं लागलं. आपण पाहिलं असेल की विधानसभेनंतर अनेक आपलेच कार्यकर्ते, विशेष करून शहरातील, ज्यांना रामराजेंनी कुणाला अध्यक्ष केलं, कुणाला उपाध्यक्ष केलं, नगरसेवक, हे काही ना काही कारणाने आपल्यापासून त्या ठिकाणी बाजूला गेले. आणि प्रामुख्याने त्याचं प्रमुख कारण होतं की जे वरपासून खालपर्यंत चालू आहे की त्याला आर्थिक अडचणीत आणायचा, कुठल्या तरी त्याच्या व्यवसायामध्ये अडचणी निर्माण करायच्या, त्याच्या दैनंदिन अडचणी निर्माण करायच्या आणि त्याच्यावरती दबाव आणून त्याचा प्रवेश घ्यायचा, अशा प्रकारचं एक अत्यंत घाणेरडं राजकारण फलटण मध्ये सुरू असलेलं आपण पाहिलं. विशेष करून शहरामध्ये आपण त्याचा अनुभव घेतला आणि त्यामुळे कुठेतरी स्थिरता आणि आपल्या कार्यकर्त्यांना संरक्षण मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातून आपण शिवसेनेचा निर्णय घेतला. आणि आता एकदा शिवसेनेचा निर्णय घेतलाय तर मोठ्या ताकदीने आपण ह्या पक्षाची संघटना बांधण्याच्या दृष्टिकोनातून आज चौदरवाडीला आपण हा कार्यक्रम घेतला. यापूर्वी साठे फाटा गावाला झाला. तुम्ही फलटण तालुक्यातील शिवसेनेच्या शाखा उघडणारा तुमचा आता 2रा नंबर लागला आणि आपण सगळं एकदम 4 शाखा त्या ठिकाणी. तरुणांचे उत्साह आहे. एक अस्थिर राजकारण आपण स्थिर करण्याचा आपल्या तालुक्यातलं गेल्या अनेक वर्षांपासून रामरायांच्या नेतृत्वाच्या माध्यमातून फलटण तालुक्यामध्ये आपण विकासाची कामं करत असताना जे प्रत्यक्षात फलटण तालुक्याला ज्याची गरज आहे, दुष्काळी भागाला पाण्याची गरज होती, फलटणला औद्योगिकरणाची गरज होती, 2 बलतोडी असेल, नीरा देवगरच्या माध्यमातून दुष्काळी भागाला पाणी मिळालं न होतो न भविष्य, अशा प्रकारचं काम झालं. कमीच्या माध्यमातून अत्यंत मोठा उद्योग त्या ठिकाणी फलटणला आला आणि हे सर्व होत असताना फलटणच्या अनेक आजारी असणाऱ्या संस्था त्या ठिकाणी उपचारीला आणण्याचं काम सुद्धा त्या ठिकाणी रामरायांच्या माध्यमातून झालं. तुमच्या जवळच साखरवाडी आहे. साखरवाडी कारखाना बंद असल्यानंतर किती अडचणी येतात हे आपण भोगलोय. एक तर सीझन 17-18चा आपण ऊस घातला
आणि त्याची झालेली साखर कुठे गेली याचा पत्ता आजपर्यंत कोणाला लागला नाही. आणि तीच मंडळी आज त्या ठिकाणी छाती पुढे काढून मान अगदी वर करून त्या ठिकाणी तुमच्यापर्यंत येऊन त्या ठिकाणी राजकारणाच्या माध्यमातून भाजपच्या माध्यमातून मतं मागण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे हे जे चाललेले थांबवायचं का थांबवायचं नाही. ज्यांनी आता सीझन गायब केला तीच अगदी छाती ठोकपणे तुमच्या समोर उभं राहत आहेत. त्यांना उभं राहून देणार आहात का देणार? बंद पडलेला मग कारखाना शेवटी लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी, आणि लोकप्रतिनिधी म्हणजे कोण? रामराजे. अपेक्षा करायच्या त्या आमच्याकडेच करायचे, त्यांच्याकडे तुम्ही काय अपेक्षाच करत नाही. हे काय कोण मला फलटण तालुक्याचं काय आजपर्यंत उलगडलेलं नाही. रामराजेंनी त्या ठिकाणी दत्त इंडिया आणलं, कारखाना चालू झाला, 2-2.5 हजाराचा 10 हजारांच्या पेक्षा त्या ठिकाणी गाळप करतोय आणि संपूर्ण परिसरात मध्ये त्या ठिकाणी जी अडचण आली होती ती अडचण दूर झाली. केवळ अडचण दूर झाली नाही तर त्याच्यापेक्षा 4 पावलं पुढे जाऊन आज कारखाना मोठ्या जोमाने चालत असताना आपल्याला दिसतो. श्रीराम आम्ही 5 हजाराच्या पुढे गेलेलो आहे. हे सर्व होत असताना या तालुक्यातील आजारी संस्था सुस्थितीत आणायच्या, त्या मार्गाला लावायच्या, औद्योगिकरण आणायचं, पाण्याचे प्रश्न सोडवायचे. ही जी भरभक्कम कामं आपल्या समोर दिसतात त्याला काही महत्व आहे का नाही असा खरा प्रश्न आहे. तुमच्या चौदरवाडीची जवळपास 18 कोटीची जलजीवन मिशनच्या माध्यमातून योजना झाली. तुमची जवळपास होणाऱ्या योजनांमध्ये पहिली योजना असेल. जिल्ह्यामध्ये जवळपास 350 कोटीच्या योजना फलटण तालुक्यात कुठंतरी नेतृत्व त्या ठिकाणी योग्य प्रमाणे विकासाची कामं व्हावीत म्हणून पावलं उचलत होते. रामराजे साहेब होते, आमदार दीपकराव चव्हाण होते, यांच्या माध्यमातून ही कामं होत असताना आपल्याला दिसली. ठीक आहे, झालंय विधानसभेला त्या ठिकाणी काही आपले निर्णय चुकले असतील आणि काही इतर कारणामुळे आपल्याला अपयश त्या ठिकाणी पदरात आलं असेल. त्यानंतर जी अत्यंत अस्थिर राजकीय परिस्थिती, आता मात्र ती तुमच्या शिवसेनेच्या आणि तुम्ही या तरुण मंडळींनी काढलेल्या शाखांच्या माध्यमातून तुमच्या एकजुटीतून ती पुन्हा स्थिर करण्याच्या दृष्टीने आता कामाला लागा एवढंच सांगायला या ठिकाणी आजारी संस्था सुस्थितीत आणायला फार त्रास असतो. ती बुडवायला फार वेळ लागत नाही, पण बुडलेली संस्था वर काढायला फार त्रास असतो. आज तुमच्या ऊसाचा दर कोण ठरवतं तर दत्त इंडियाला साखरवाडीत ह्या संपूर्ण परिसरातला दर ठरवायला सुरुवात झाली. पूर्वी कोण ठरवायचं? नदीच्या पलीकडून दर ठरायचा आणि तेवढा दर द्या. आता हे दर ठरवतात आणि त्यांना फोन येतो एवढा दर ठरवायला तुम्हाला कोणी सांगितलं? उलट झालंय. आपला फलटण तालुका विकासाच्या पुढे दृष्टीने योग्य रस्त्याने निघालाय का निघाला नाही तर त्याचं हे सगळं होतं काय? त्यामुळे आता या ठिकाणी कुणी येणार काय सांगणार? 2-2.5 वर्षात कोणी काही जलनायक होतो? रामरायांनी 30 वर्ष त्या ठिकाणी रखडली, त्यावेळेला कुठेतरी त्या ठिकाणी पाण्याचे आणि अनेक प्रश्न मार्गी लागली. या ठिकाणी आपा सारखी तुमच्यासारखी जुन्या मंडळींना माहित असेल, कृष्णा खोऱ्याची स्थापना फलटणला माळजाई मंदिराच्या मैदानावरती झाली. त्यावेळेला त्या ठिकाणी शिवसेनेचे मुख्यमंत्री असलेले आदरणीय मनोहरपंत जोशी आले होते आणि त्यांनी सांगितलं की रामराजे आणि त्यांच्या समवेत असलेल्या अपक्ष आमदारांच्या साठी आम्ही कृष्णा खोऱ्याची त्या ठिकाणी स्थापना करतोय. त्याच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रातले पाण्याचे प्रश्न आम्ही मार्गी लावणार आहे. म्हणजे शिवसेनेच्या त्या काळातील मुख्यमंत्र्यांनी ती काम आपलं जे पाण्याचं होतं ते चालू केलं. MIDC ची स्थापना केली आणि आता फिरून आपण आता शिवसेनेमध्येच गेलो. सुरुवात आपली विकासाची शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांनी केली हे आपल्याला नाकारताच येणार. पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये जो दुष्काळाचा प्रश्न मार्गी लागला तो केवळ कृष्णा खोरेचं पाणी वेळेत रामराजांनी अडवलं आणि ते अडवण्यासाठी मनोहरपंत जोशींनी त्या ठिकाणी मदत केली, त्यामुळे ते शक्य झालं. हे आपल्याला विसरता येणार नाही. आणि आज त्याच पक्षाची सुरुवात आपण आणि तो पक्ष वाढवण्याच्या दृष्टीने आपण आता कामाला लागलेलो. एकनाथरावजी शिंदे सारखी ताकद आपल्याला मिळालेली, पालकमंत्री शंभूराज देसाई सारखी ताकद मिळाली आणि एका अशा पक्षाची पूर्णपणे कार्यकर्त्याला
झोकून देऊन ताकद देणारा पक्ष, अशा पक्षात आपण आता गेलोय. त्यामुळं कुठेही आता कमी न पडता ठामपणे राहून सातत्याने आपण बघतोय, हा इकडे गेला, तो तिकडे गेला, तुमचा सरपंच अजून कुठे गेला, त्याला काय अर्थ नाही. तुम्हालाही सर्वांना कल्पना आहे, हेमंतरावांना कल्पना आहे, मीच बाईट दिली होती की आता आपलं ठरलेलं आहे, आता मात्र यांना तुम्ही निवडून द्यायला पाहिजे, आता ह्याच्यात जातपात काय आणू नका, मीच बाईट दिली. आपण त्याचं काय कोणाला देणं घेणंच राहिलं नाही. आणि म्हणूनच तुम्हाला म्हणतोय की आता ठामपणे उभं राहण्याची वेळ आली. आणि कोण मग एकदा ठामपणे उभं राहिल्यानंतर आता तुम्ही शिवसैनिक आहात, कोणी इकडे तिकडे केलं की ते शिवसैनिकाचा ठोका त्या ठिकाणी आता दिल्याशिवाय पर्याय नाही, एवढंच लक्षात ठेवा. आणि शाखा आपण स्थापन करतोय, काही खोके टाकायला करत नाही, सर्वसामान्यांची कामं करायला. तुम्ही मंडळी त्याच ठिकाणी क्रियाशील झाला की सर्वसामान्यांची कामं जी काही फलटणला असतील, अन्य कुठं असेल, कुणावर अन्याय होत असेल, तो थांबवण्यासाठी त्या ठिकाणी सर्वसामान्यांची कामं अगदी रॅशनिंग कार्ड पासून जी काय असतील ती करण्यासाठी आपण शाखा स्थापन करतोय. आणि तुमची जी तरुणाईची ताकद आहे ती सकारात्मक कामासाठी आपल्याला ही ताकद वापरायची. तिथं काही डोके फोडण्यासाठी, दंगे धोके करण्यासाठी अजिबात आपली जी संस्कृती नाही, या तालुक्याची संस्कृती नाही, आपल्याला वेगळा वारसा लाभ. आणि म्हणून हे ताकद सकारात्मक कामासाठी वापरून त्या ठिकाणी आजचं चाललेलं अस्थिर राजकारण, एकमेकाला फोडण्याचं राजकारण थांबवण्याच्या दृष्टीने तुमची ताकद वापरायची आहे. आणि मला खात्री आहे की तुम्ही तरुण मंडळी ठामपणे शिवसैनिक म्हणून इथून पुढच्या काळामध्ये काम कराल आणि आपल्या तालुक्यामध्ये संपूर्णपणे शिवसेनेचा भगवा झाल्याखेरीज राहणार नाही. आणि येणाऱ्या शिवसेनेचा भगवाच त्या ठिकाणी फलटण पंचायत समितीवर अशा प्रकारे कामाला लागा एवढीच विनंती करायला आलेलो आहे. तुमच्या कुठल्याही कामात आम्ही कमी पडणार नाही. आणि तुम्ही एकदा ठामपणे उभं राहिला की तुमच्या पाठीमागे ठामपणे आम्ही उभं राहिलेलोच तुम्हाला दिसू, याच्याविषयी निश्चित राहा. आणि आता आपण घेतलेला निर्णय आहे तो आता ताकदीने पुढे नेऊया. आणि त्याकरता येणारी पंचायत समिती, जिल्हा परिषदची निवडणूक, जे काय पक्षाचं ठरेल, जे काय उमेदवार ठरतील, त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहून त्या ठिकाणी दाखवून देऊ की आम्ही एकदा शिवसेनेत आल्यानंतर फलटण तालुक्यामध्ये शिवसेनेच्या ताकदीने आम्ही काय करून दाखवू शकतो हे दाखवून द्यायची वेळ या निवडणुकीमध्ये आलेली आहे. आणि त्याकरताच आपण सर्वांनी एकत्रित कामाला लागावं. या तरुण मंडळींची ताकद सकारात्मक कामासाठी त्या ठिकाणी वापरावी, एवढेच या ठिकाणी आपण सर्वांना विनंती करतो. या सर्व नवीन शिवसैनिकांना, शाखा प्रमुखांना, त्यांच्या पदाधिकाऱ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. एक गोष्ट लक्षात घ्या, विश्वजितराजेही बोलले की शाखेला, संघटनेला शिवसेना पक्षामध्ये महत्व असतं. तो सरपंच झाला, आमदार झाला, मंत्री झाला, पण शाखा प्रमुखाला त्या ठिकाणी अधिक महत्व असतं. हा संघटना असलेला, संघटनात्मक असणारा हा पक्ष आहे. आणि म्हणूनच संघटना आपली त्या ठिकाणी मजबूत असली पाहिजे. संघटनातून कोणी इकडे तिकडे जाणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. आणि संघटना एकदा मजबूत असली की पुढच्या सर्व गोष्टी सोप्या होतात. एवढंच लक्षात ठेवा. आपण चांगल्या कामासाठी आपण या संघटनेचा वापर करू. आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. आणि येणाऱ्या निवडणुकीत निश्चितपणे या संपूर्ण परिसरातून, आपल्या गटागटातून शिवसेनेचे उमेदवार, धनुष्यबाणाच्या चिन्हावरती असलेले उमेदवार चांगल्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि थांबतो.